जिल्ह्यातील पाचोरा जामनेर बोदवड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारच्या पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत सुमारे 955 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून या मार्गावरील पहूर स्थानकानजीक मालधक्का उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे। पाचोरा जामनेर हा ब्रिटिशकालीन नॅरोगेज रेल्वे मार्ग लवकरच ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होणार असून त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पीजे रेल्वेचा एक अध्याय संपुष्टात येणार आहे। पाचोरा ते जामनेर दरम्यान धावणारी पीजे रेल्वे गाडी कधी काळी प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय होती आणि अनेक वर्ष या भागाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग राहिली। सुमारे 53 किलोमीटर अंतरावर धावणारी ही नॅरोगेज रेल्वे विशेषतः पाचोरा व जामनेर तालुक्यातील नागरिकांसाठी दळणवळणाचे प्रमुख साधन होती। अल्प भाडे, नियमित सेवा आणि ग्रामीण भागाशी जोडणारा दुवा म्हणून या गाडीचे वेगळे स्थान होते। मात्र काळानुरूप वाढलेली वाहतूक, मर्यादित गती आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरू लागली होती। केंद्र सरकारने पाचोरा जामनेर या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी काही महिन्यांपासून हालचाली सुरू केल्या आहेत। यामध्ये केवळ पाचोरा जामनेर नव्हे तर पुढे बोदवडपर्यंत या रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे। पाचोरा जामनेर बोदवड असा सलग ब्रॉडगेज मार्ग तयार झाल्यानंतर भुसावळ मनमाड या अत्यंत व्यस्त रेल्वे मार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। या मार्गावरून धावणाऱ्या मालगाड्या पाचोरा जामनेर मार्गे थेट बोदवड स्थानकावरून आणि पुढे नागपूर हावडाकडे वळविता येणार असल्याने माल वाहतुकीसाठी एक सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे। या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा बळकट होणार असून प्रवासी तसेच माल वाहतुकीस अधिक चालना मिळणार आहे। विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। पाचोरा ते बोदवड दरम्यानचा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर जामनेर, पहूर तसेच बोदवड आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना थेट रेल्वे मार्गे माल वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे। विशेषतः केळी, कापूस, मका, कांदा, भाजीपाला तसेच कृषी आधारित उत्पादनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुलभ होईल।